नमस्कार, मी कीर्ती गायकवाड. स्वागत आहे आपलं आय न्यूज 28 मध्ये. चला तर मग जाणून घेऊयात महाराष्ट्रातल्या ताज्या घडामोडी. प्रसाद चिकित्सा या संस्थेमार्फत 1 लाख फळझाडांचे वाटप. भिवंडी तालुक्यातील गणेशपुरी येथील नामवंत धर्मदाय संस्था प्रसाद चिकित्सा या संस्थेमार्फत गेल्या अनेक वर्षापासून अनेक उपक्रम राबवले जातात. त्यामध्ये शेतकऱ्यांची प्रगती व्हावी यासाठी शेतकऱ्यांना अल्प दरात आंबा, चिकू, जांभूळ, नारळ असे अनेक फुल झाडांचे वाटप गेल्या अनेक वर्षापासून केले जात आहे. मात्र 2024 या सालाकरता प्रसाद चिकित्सा या संस्थेमार्फत 1 लाख फळझाडांचे वाटप करण्याचं उद्दिष्ट ठेवलं असून यामध्ये आतापर्यंत 70 ते 80 हजार फळझाडे वाटप केली आहेत, अशी माहिती संस्थेचे हेड अनिल नारगुंड यांनी दिली आहे. सदर वृक्ष वाटप कार्यक्रम योग्य रीतीने पार पडावा यासाठी सौ सातपुते मॅडम तसेच त्यांचे सर्व सहकाऱ्यांनी मेहनत घेतली आहे. रिपोर्टर इंडिया न्यूज 28 साठी शिवाजी राऊत, भिवंडी. सिनियर रिपोर्टरचे रिपोर्टर. परंतु या कृषी दिनाच्या औचित्यानिमित्त तुमच्या सर्वांशी बोलता आलं की शेती ना व्यवसाय म्हणून करा. तर शेतकरी म्हणजे खरं शेतकरी जगाचा पोशिंदा आहे. जर त्यांनी जर शेती व्यवसाय म्हणून जर केली तर प्रत्येकाच्या दारात खरंच फॉर्च्युनर उभा राहील. खूप सारा स्कोप आहे इकडे. कराल ना मग? तुम्हाला कोणतंही मार्गदर्शन लागू द्या, कशाही पद्धतीचं लागू द्या, प्रसाद चिकित्सा तुमच्या सोबत नेहमीच असेल. प्रसाद चिकित्सा आहे, शासन तुमच्या सोबत आहे.